रवींद्र अनंत भगत नगरसेवक कळंबोली आपले सहर्ष स्वागत करीत आहे मी या गजानन मित्र मंडळ आयोजित राजा गरज चषक 2025 मध्ये. तसेच गणेश अनंत भगत आपले सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. खरं तर प्रेक्षकांची गर्दी जरूर अफाट आहे या स्पर्धेला, परंतु अतिथी मान्यवरांची उपस्थिती सुद्धा दर्शनीय आहे आणि या स्पर्धेला आपण जे सहकार्य केलं त्याबद्दल आपला अमूल्य वेळ खर्च करून आपण या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात त्याबद्दल आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने आपले आभार व्यक्त करीत आहोत. धन्यवाद. रोज सामन्याकडे राहुल राजगुरू यांचा दमदार स्ट्रोक आपण पाहिला. पंच केलेला आहे कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू धावत बागडत नाचत गेला सीमारेषेची भेट घेण्यासाठी आलेला आहे चौकार. 4 धावा मिळाल्या आणि धावसंख्या धावफलकावर असेल 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5. किशोर काटे मागील षटकामध्ये फक्त 4 धावसंख्या खर्च केल्या होत्या मागील सामन्यात, परंतु यावेळेस मात्र राहुल राजगुरू बरसलेले आहेत. चौकार लगावला, गॅप शोधली, फटका चांगला, कनेक्शन चांगलं, टायमिंग चांगली, 4 धावा. यावर सुद्धा चांगला फटका मिडॉन मध्ये, परंतु शशी मात्र यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. प्रियेश काहीशे अडचणीत जरूर सापडले होते, शरीराचा तोल मात्र काही सांभाळता आला नव्हता. निर्धाव चेंडू अजूनही या षटकातील 2 चेंडू येणे शिल्लक. धावसंख्या धावफलकावर असतील त्या म्हणजे 5. अजूनही 2 चेंडू येणे शिल्लक आहेत. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पॉवरफुलचं पहिलं षटक, 3 षटकांचा हा सामना. यावेळेस बॅटची बाहेरची कडा आणि अनुप पाटील यांचं स्लिप मध्ये काय क्षेत्ररक्षण आहे. जवळजवळ किती उंचावरती झेप घेतली होती, उडी मारली होती आणि चेंडू वाढवला. झेल काही प्राप्त करता आला नाही, परंतु धावसंख्या जरूर वाढवली. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत एखादा गोलंदाज जर सर्वात इकॉनॉमिकल गोलंदाजी केली असेल तर त्याचं नाव असेल किशोर काटे. आतापर्यंत आपण एकाही सामन्यामध्ये त्यांना दुहेरी अंकांमध्ये धावसंख्या खर्च करताना पाहिलेला नाही. 5 चेंडूंची समाप्ती आणि 5च धावसंख्या धावफलकावर. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवर मात्र प्रहार केलेला आहे. झेल घेण्याची संधी असेल का, परंतु कुंदन पालकर जर पोहोचू शकले नाहीत तर कोणीच पोहोचू शकणार नाहीत. येईल राहुल राजगुरू यांच्या बॅट मधून चौकार. शेवटच्या चेंडूवर आल्या 4 धावा आणि या 4 धावसंख्येने आता धावफलक जाऊन पोहोचलेलं आहे डॉली 11 संघाचं 9 वर बिनबाद 9. कदाचित मयूर भोईर यांची जरूर अनुपस्थिती आता कळवत असेल डॉली 11 संघाला, कारण अर्धशतक जर पहिल्या सामन्यामध्ये एखादा फलंदाज झळकावत असेल, एखादं नवीन मैदान आहे, कमी अनुभव जरूर आहे या मैदानाचा, परंतु आपली खेळी बहारदार होती. आपला अनुभव या सामन्यामध्ये या मैदानामध्ये पणाला लावला आणि अर्धशतक झळकावलं होतं पहिल्याच सामन्यामध्ये मयूर भोईर यांनी, परंतु आता काहीशी अनुपस्थित दिसत आहेत. तरी अनुपस्थितीमध्ये एक चांगली सुरुवात, सुसज्ज ही सुरुवात आतापर्यंत पाहायला मिळते आपल्याला. राहुल राजगुरू यांच्या बॅट मधून 2 चौकार आपण पाहिलेत. प्रियेश पाटीलला सुद्धा मोठी फटकेबाजी करावी लागेल, आधार द्यावा लागेल, खांदा द्यावा लागेल आपल्या संघाला, आपल्या टीमला. पाहूयात येणारी 2 षटके काय सांगून जातील, कोणते चित्र रेखाटले जाईल, कोणती कहाणी रंगली जाईल. दुसरे षटक घेऊन येतील गोलंदाज राजू. संध्याकाळचं सत्र जसं जसं जवळ येत चाललेलं आहे तस तशी मात्र प्रेक्षकांची अफाट गर्दी मैदानाच्या 3ही बाजूने आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर दमदार, बहारदार, दिमागदार आणि प्रियेशच्या बॅट मध्ये आलेला हा षटकार. काय फटका होता. लॉंगॉनच्या वरून लॉफ्ट करत असताना आपली पॉवर कशी आपल्या संघाच्या बाजूने कामाला लावावी, पॉवर जनरेट करून एखादा मोठा फटका कसा खेचावा दाखवलं प्रियेश पाटीलने. षटकार लगावला. षटकाराने आता मात्र धावसंख्या वेगवान गतीने जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 15 वर. पहिल्या चेंडूवर दमदार स्ट्रोक, पहिल्या चेंडूवर मोठा फटका आलेला आहे. षटकार उत्तम स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षण 3 क्षेत्ररक्षक लेग साइडला उपस्थित, 2 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला उपस्थित, परंतु प्रियेश सर्व क्षेत्ररक्षकांना चकवून सीमारेषे बाहेर पाठवत आहे. चेंडू पावत पुढील चेंडू. आता मात्र राजू काहीशे दडपणात असतील. पहिल्या चेंडूवर स्टेप आउट करत असताना एक चांगला फटका प्रियेश यांच्या बॅट मधून आपण पाहिला होता.
यावेळेस सुद्धा तोच प्रयत्न, परंतु लेग साइड काही डॉमिनेट करता आली नाही. वळण जास्त होतं चेंडूला आणि बॅट काहीशी अगोदरच फेरली गेली, त्यामुळे निर्धाव चेंडूची समाप्ती. 2 चेंडूंची समाप्तीनंतर 15 धावसंख्या धावफलकावर. स्टान्स बघत आहात आपण प्रियेश पाटीलचा. भक्कम शरीर यष्टी, ताकद चांगली, पॉवरचा उपयोग करून खेळले जाणारे फटके आणि पहिल्याच चेंडूवर तो प्रत्यय सुद्धा दिला होता. पुढील चेंडू वाट जरूर पाहत राहिले. वाट पाहता पाहता जो फटका फ्रंट फुटवर खेळायचा होता तो फटका मात्र बॅक फुटवर खेळण्याची चुकी गेली आणि निर्धाव चेंडू झाला. आता जिथे पहिल्या चेंडूवर षटकार जरूर खेचला होता, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी कमबॅक केलेला आहे आणि याच खेळीसाठी तर गजानन संघ जो आज राजा घरत 11 या नावाने पुरस्कृत केला गेलेला आहे, याच खेळीसाठी तर ओळखला जातो. हीच खेळी वारंवार आपल्याला गजानन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा राजू येथील गोलंदाजीसाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. अजून हळूवार गती, अजून एक चांगला चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू. लागोपाठचा जर आपण पाहिला तर तिसरा निर्धाव चेंडू असेल. कमबॅक, कमबॅक आणि कमबॅक. कुंदन पारकर बॅटिंग मध्ये बरसत आहेत, परंतु राजू आपल्या गोलंदाजीने प्रभावित करत आहेत सर्वच खेळाडूंना. काय गोलंदाजी चाललेलं आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू हाताळला, त्यानंतरचा सुद्धा हा चेंडू असेल निर्धाव आणि अखेरीस मात्र स्टंपिंगच्या स्वरूपात. चाणाक्ष, चतुर, चालाक उमेश मात्र यष्टीरक्षण करत असताना यष्टीचित केलं बाद. प्रियेश पाटील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि धावसंख्या जर आपण पाहिली जी पहिल्या चेंडूवर गेली होती 15 वर, त्यानंतर मात्र कोणतीही धाव जोडता आली नाही फलंदाजांना. लागोपाठचे जर आपण पाहिलं तर 4 चेंडू निर्धाव खेळून काढले आणि शेवटच्या चेंडूवर जर पाहिलं तर स्टंपिंगच्या स्वरूपात बाद झाले. आता नवीन फलंदाज मागील सामन्यातील सामनावीर अमोल येथील फलंदाजी मार्कवर. मागील सामन्यामध्ये जर डॉली 11 संघ आपण पाहिला मयूर भोईर स्वस्तात परतले होते, परंतु त्यानंतर एखादा फलंदाज जर दुहेरी धावसंख्या गाठू शकला त्याचं नाव होतं अमोल. आणि ती दुहेरी धावसंख्या का गाठली होती तर फटका जरी चांगला होता, परंतु 16 हातामध्ये विसावला. किशोर काटे झेल प्राप्त करून फलंदाज क्रमांक 2 अमोल यांना सुद्धा परतावतील माघारी. चला नवीन फलंदाजाने लवकरात लवकर खेळपट्टी गाठायची आहे. थोडासा उशीर होता. विशाल मात्र येथील नवीन फलंदाज. तर या स्पर्धेसाठी सर्वच सामन्यांसाठी सर्वच खेळाडूंसाठी जी खुशखबर आहे, एखाद्या खेळाडूने जर लागोपाठचे 3 षटकार लगावले, एखाद्या खेळाडूने जर लागोपाठचे 3 चौकार लगावले अथवा 3 विकेट्स मिळवल्या तर रोख रुपये 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी पुरस्कृत करण्यात आलेला आहे प्रवीण प्रकाश यांच्या माध्यमातून. धावसंख्या 15 वर स्थगित असेल. 2 षटकांची समाप्ती. आता तिसरं षटक अर्धशतकवीर या स्पर्धेतील राजा घरात चषक 2025 मधील तिसरे अर्धशतकवीर कुंदन पारकर घेऊन येतील सांघिक तिसरे षटक. यावेळेस फटका चांगला आहे, सरळ दिशेने खेचला, परंतु अनुप पाटील यांच्या हातामध्ये सरळ विसावेल. राहुल राजगिरी जिथे चांगल्या फॉर्म मध्ये दिसत होते, आता कुंदन पारकर समोर झुकावं लागेल. फलंदाज क्रमांक 3 राहुल राजगिरी सुद्धा होतील बाद. तर ही स्पर्धा मी अतिथी मान्यवरांना सांगू इच्छितो की सर्वच संघांसाठी मोफत प्रवेश या स्पर्धेने पुरस्कृत केलेला आहे. त्यामुळे कोणती प्रवेश फी आकारली गेलेली नाही, परंतु प्रवेश फी आकारली न गेलेली असता कॅश प्राइस सुद्धा प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचा आपल्याला ठेवण्यात आलेला आहे. प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये 10,000 1 रुपयाचं पारितोषिक प्रमिलाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. तसेच द्वितीय क्रमांकासाठी 5,000 1 रुपयाचं पारितोषिक उसाडणे गावचे माजी सरपंच प्रकाश मडवी यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. त्यामुळे चांगली संधी, चांगली पर्वणी सर्वच खेळाडूंसाठी, सर्वच संघांसाठी. आणि नियम सुद्धा असेल या स्पर्धेमध्ये की कोणत्याही संघाने कोणत्याही संघाबरोबर कॉम्प्रो करू नये. त्यामुळे जो धनराशी, जे पहिलं प्राइज असेल, जे दुसरं प्राइज असेल, जे कॅश प्राइज असेल,
ते पूर्णच्या पूर्ण आपल्या खात्यात जावं हीच आयोजकांची इच्छा आहे. तर कुंदन पालकर यांच्यासाठी खुशखबर असेल, जर आपण विकेट हॅट्रिक मिळवत आहात तर रियांशी सुधीर म्हात्रे यांच्या माध्यमातून रोख रुपये 3000 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं पारितोषिक कुंदन पालकर साठी. त्यांचा आपला इशारा द्यावा. बक्षीस स्वरूपाची एक धाव असेल. 17 धावसंख्या धावफलकावर हळूवार गती आहे. मागील सामन्यामध्ये सुद्धा जी चूक जयंतमान संघाने केली होती तीच चूक डेली लेन संघ सुद्धा या सामन्यामध्ये करताना दिसत आहेत. धावसंख्या धावफलकावर येत नाही आहेत, धावसंख्या कमी येत आहेत. काहीसं क्रॅम्प केलं होतं फलंदाजांना. पाहुयात रनआउटच्या स्वरूपात बाद होतील का, तर पंचांचा इशारा असेल नॉट आउट. एक धाव सुद्धा केली जाईल. पूर्ण बाद असतील, माफ करा. बाद झालेत फलंदाज. विशाल मात्र सुद्धा होतील बाद. अजूनही शेवटच्या 2 चेंडू शिल्लक असेल. स्पर्धा उत्तम दर्जाची आहे, स्पर्धा विलोभनीय आहे. विलोभनीय दृश्य घणसोली गावासमोर नवी मुंबई क्रिकेट समोर उपस्थित करणारी आहे आणि सर्वच वेळ लावलेला आहे सर्वच प्रेक्षकांना या स्पर्धेने. कारण एक आगळा वेगळा फॉर्मॅट आपण पाहू शकाल. सर्व संघांमध्ये आगरी खेळाडूंना चालना देण्यासाठी, आगरी खेळाडूंचा सन्मान वाढवण्यासाठी सर्वच संघांमध्ये 6 आगरी खेळाडू असणे बंधनकारक असेल. त्यामध्ये एक जोड लागली जाईल, ती म्हणजे आपण एक आगरी खेळाडू आयकॉन म्हणून कुठल्याही परिसरातील आपण आपल्या टीम मध्ये खेळू शकता. मुंबई परिसरातून आपण कल्पेश माहुलकर यांना सुद्धा पाहिलं होतं. त्यानंतर गणेशपुरीवरून प्रथमेश कोळी सुद्धा आले होते. आज खारघरवरून ओमकार पाटील यांना सुद्धा आपण पाहिलं. त्यामुळे बऱ्याच दूर दूरवरून आयकॉन्स या घणसोलीच्या क्रीडांगणावर खेळ करताना या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळाले. यावेळेस फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये शशी म्हात्रे चेंडूपर्यंत पोहोचतील, पाहूया. तोपर्यंत एक नाही तर 2 धावसंख्या सुद्धा काढून केल्या जातील पूर्ण. आणि 2 धावसंख्येनंतर धावफलक पाहायला मिळेल आपल्याला. तर 2 नाही तर कदाचित 3 धावसंख्या असतील. 3 धावसंख्या मोजाव्या लागतील आणि या 3 धावसंख्येने पहिल्या डावाला संपुष्टात. 20 धावसंख्या उभारली डॉली 11 संघाने आणि 21 धावसंख्येचं आव्हान आता मात्र प्रस्थापित केलेलं आहे राजा घरात 11 टीम समोर. तर व्यासपीठावर उपस्थित अतिथी मान्यवरांचा आदर सन्मान येथे पार पाडला जाईल. अमूल्य वेळ आपला खर्च करून आपण ही स्पर्धा पाहण्यासाठी आलात, या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आपला आदर सन्मान येथे साकारला जाईल. मी विनंती करेन की रवींद्र अनंत भगत आपल्याला विनंती असेल की आपण आदर सन्मान आपला स्वीकारावा. आमच्या मंडळाचे कार्यकर्ते अजित म्हात्रे साहेब हा आदर सन्मान येथे पार पाडतील. कळंबोलीचे नगरसेवक खास कळंबोलीहून आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेत, त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करीत आहोत. राजकीय क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय नाव, आदराने स्वीकारले जाणारे नाव रवींद्र अनंत भगत, तसेच गणेश अनंत भगत साहेब. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण आपला आदर सन्मान स्वीकारावा. मायाचे उद्गार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा आदर सन्मान इथे पार पाडला जाईल. सर्वच अतिथी मान्यवरांचा आदर सन्मान करणे खरं तर राजकीय क्षेत्र म्हटलं की फार बिझी सर्वच व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात, परंतु त्या बिझी शेड्यूल मधून ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण आपला अमूल्य वेळ देऊन या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलात, त्याबद्दल आम्ही आपले आभार व्यक्त करीत आहोत. धन्यवाद. अतिथी मान्यवरांचा इथे आदर सन्मान सुद्धा करण्यात येत आहे. धन्यवाद. आपण या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आलात. चला वळूया सामन्याकडे.
आवश्यकता असेल राजा घरात 11 संघाला, गजानन संघाला येणाऱ्या 18 चेंडूंमागे 21 धावसंख्येची. चला हेमंत स्मृती संघाचे कर्णधार हेमंत पाटील. हेमंत पाटील आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाजवळ यायचंय. चला 21 धावसंख्येचा पाठलाग केला जाईल आणि या 21 धावसंख्येच्या पाठलागामध्ये जर लागोपाठचे 3 षटकार अनुप पाटील यांनी लगावले तर रियांशी सुधीर म्हात्रे यांच्या वतीने रोख रुपये 3003 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. धावसंख्या लहान आहे परंतु जर या लहान धावसंख्येचा पाठलाग करत असताना 3 लागोपाठच्या चेंडूंवर 3 षटकार लगावले आपण तर रोख रुपये 3003 रुपयाचं पारितोषिक पुरस्कृत केलं जाईल. पाहूयात 3चा आकडा, 3 षटकार, 3003 रुपये. 3चा आकडा कोणासाठी शुभ ठरेल? अनुप पाटील आपल्या खात्यामध्ये ते पारितोषिक मिळवतील का की भावेश काहीशी अडचण समोर प्रस्थापित करतील? पाहूयात 21 धावसंख्येचा पाठलाग सुरू होईल. भावेश यांच्या या पहिल्या चेंडूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. अनुप पाटील समोर असतील. चला त्यांचं थोडासा विषय होत आहे. हेमंत पाटील हेमंत स्मृती संघाचे कर्णधार, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. यानंतर लगेचच सामना सुरू होणार आहे आपला. फुलटॉस चेंडू उडवलेला पाठवलेला बाहेर हा षटकार. अनुप पाटील यांच्या बॅट मध्ये आलेला 6 धावा. पारितोषिक लगावलेलं आहे आणि पारितोषिकाच्या दिशेने पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये मात्र निराशा पदरी पडली होती, पदर झटकलं आणि या चेंडूवर मात्र 6 धावसंख्या मिळवत असताना दमदार सुरुवात केलेली आहे एका लो स्कोरिंग मॅचची. दुसऱ्या चेंडूवर सुद्धा लॉफ्ट करत असताना मिड विकेट क्लिअर करत असताना येत आहे अनुप पाटील यांच्या बॅट मधून हा षटकार. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर आलेला हा दुसरा षटकार. काय फलंदाजी आहे आणि जर हा तिसरा षटकार लगावला तर रियांशी सुधीर म्हात्रे यांच्या वतीने रोख रुपये 3003 रुपयाचं पारितोषिक तसेच प्रवीण प्रकाश यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी पुरस्कृत करण्यात येईल. आणि या पारितोषिकाची वाट पाहावी लागेल का तर नाही. निर्धाव चेंडू पंच घोषित करतील. ऑफ साईडला जर चांगला चेंडू हाताळला होता, सर्वांचाच उत्साह नक्कीच वाढला होता, आत्मविश्वास बळावला होता की अनुप पाटील खिचतील हा फटका, परंतु काही षटकार आला नाही. त्याच दरम्यान आपण पाहूयात की लेग बायच्या स्वरूपात एक धाव देण्यात येईल. लेग बायशी एक धाव ऍड केली जाईल धावफलकामध्ये आणि आता धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 13 वर. याचाच अर्थ असेल की येणारे 14 चेंडू आणि 8 धावसंख्येची आवश्यकता असेल. यामध्ये 60 धावसंख्येमधून 6 धावसंख्या कमी करा असं सांगतील अनुप पाटील. मिड विकेट आणि मिड विकेट. लेग साइड पूर्णपणे कॅपिटलाइज केलेले आपल्या बॅटने आलेला हा षटकार. उत्तम दर्जाचा फलंदाज, बहारदार केलेली फलंदाजी. आपल्या फलंदाजीने सर्वच मैदानाला मात्र इथे मोहित करून टाकलेलं आहे अनुप पाटीलच्या या फलंदाजीने. हेमंत पाटील विनंती असेल कृपया करून उपस्थित आहेत. धन्यवाद. आणि एक वादळी खेळी करत असता मात्र जास्त उत्साहामध्ये अनुप पाटील यांना जावं लागेल माघारी. आणि जे कॅश प्राइज जी खुशखबर कालच्या दिवसामध्ये आपल्याला प्रमिलाताई म्हात्रे आणि प्रकाश मडवी साहेबांनी दिली होती त्याला जोड लागेल ती म्हणजे रवींद्र भगत साहेबांची. कारण या स्पर्धेमधील जो सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा पुरस्कार आहे त्यासाठी आमच्या मंडळाने ट्रॉफीज जरी पुरस्कृत केल्या असल्या तरी त्याच्या जोडीने रोख रुपये 2000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. तसेच या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणा, सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणा अथवा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणा या तीनही पारितोषिकांसाठी हजार रुपयाचं पारितोषिक सुद्धा पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. आदरणीय रवींद्र अनंत भगत साहेबांच्या माध्यमातून. नगरसेवक आहेत खरं तर राजकीय क्षेत्रामधून आणि या क्रीडा क्षेत्राला आता आपल्या
चालना देण्यासाठी एक बक्षीस रूपी भेट या स्पर्धेला देत आहेत आणि या षटकाराने या सामन्यामध्ये सुद्धा विजय प्राप्त केला जात आहे. कुंदन पारकर आणखीन एक विजय प्राप्त करून देतील